यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या चॅप्टर वाईज काही महत्त्वाच्या टिप्स देण्याच्या दृष्टिकोनातून आज मी आपल्यासमोर आहे. रसायनशास्त्र विषयाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निश्चितच नकळत भीती असते. ती भीती कमी करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित केला जाईल. आज आपण सुरुवातीला रसायनशास्त्र विषयातील पहिला जो चॅप्टर असणार आहे किंवा युनिट सॉलिड स्टेट याविषयी चर्चा करणार आहोत. या सॉलिड स्टेट या चॅप्टरसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये कंपल्सरी 3 मार्कासाठी असेल आणि विथ ऑप्शन 5 मार्कासाठी हा चॅप्टर असणारा आहे. सर्वसाधारणपणे मॅक्झिमम गुण जे असणार आहेत 5, त्याचं स्प्लिटिंग हे 1 अधिक 1 अधिक 3 अशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं किंवा 2 अधिक 3 या पद्धतीने असू शकतं किंवा 2 2 1 याही पद्धतीनं ते असू शकतं. म्हणजे स्प्लिटिंग हे त्या पेपर सेटरच्या वर अवलंबून असणारं आहे. परंतु सर्वसाधारणपणे 2 2 1 अशा पद्धतीनं सेटिंग जर केलं तर तुम्ही यावर विचार करू शकता की 1 मार्कासाठी यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊ शकतो किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर मध्येही पार्ट हा येऊ शकतो आणि राहिलेल्यामध्ये 2 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह असेल आणि 2 मार्काचं एक्झाम्पल असू शकतं. हे एक्झाम्पल्स जे असणारे आहेत न्यूमरिकल्स ही सगळी तुम्हाला दिलेल्या टेक्स्टबुकमधून तुम्ही ती तयार करावायची आहेत. त्यावर लक्ष जास्त आपण केंद्रित करावं. मला वाटतंय कोणताही टॉपिक आपण ज्यावेळी चर्चेला आणू त्यावेळेस एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या टॉपिकमधून जात असताना जिथं बोल्ड लेटर्स असणारे आहेत त्यावर आपण फोकस जर केला तर निश्चित माझी खात्री आहे की त्या अनुषंगानंच प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मी ज्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे ते ठळक मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आपल्या गुणांमध्ये वाढ होण्यास निश्चित मदत होणारी आहे. त्यानंतर पेज 2 वर 1.2.3 अशा पद्धतीनं एक मुद्दा दिलेला आहे. त्यामध्ये आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम आणि एलाट्रॉपी हा पार्ट साधारणतः येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आयसोमॉर्फिझम शब्दांचं मिनिंग लक्षात घ्या. हे सगळे ठळक शब्द असणार आहेत. आयसोमॉर्फिझम, आयसॉस मीन्स सेम, मॉर्फ मीन्स फॉर्म आपण म्हणूया, हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर्स. आणि मग ती कोणती असणार आहे, त्यांचा ॲटॉमिक रेशो काय असणार आहे, या दृष्टीनं ती एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण पेपर सेटरला यावर प्रश्न काढणं सोपं असणार आहे. कारण एकूण फॉर्म्स कोणत्या आहेत, क्रिस्टलाइन फॉर्म जे असणार आहेत की ज्यांची ॲटॉमिक रेशो एकसारखे असणारे आहेत, यांची उदाहरणं टेक्स्टबुकमध्ये असतील. परंतु एखादा प्रश्न असा विचारला जाईल की खालील दिलेल्यापैकी कोणती पेअर ही आयसोफॉर्मिक नाही, आयसोमॉर्फिझम हा फिनॉमिनन दाखवत नाहीये, तर ती पेअर दिली असेल तर मग मात्र शोधणं अवघड जातं. परंतु त्या पेअरमध्ये कदाचित ॲटॉमिक रेशो हा सारखा असणारा आहे. तर असं उदाहरण जर आपण एखादं पाहिलं पुस्तकामधून तर तुम्हाला ते लक्षामध्ये येऊ शकेल. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. म्हणजे एकच सबस्टन्स जो असणार आहे तो 2 किंवा अधिक फॉर्म्स किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवू शकतो ते, आणि त्याची अपरूप कोणती असणार, एलोट्रॉप्स, उदाहरणार्थ कार्बनची एलोट्रॉप्स कोणती आहेत, फुलेरेनची कोणती असणारे आहे. कार्बन असेल त्याची फुलेरेन असेल, ग्राफाईट असेल, डायमंड असेल, ही आपल्याला अपरूप कार्बनची माहीत असायला पाहिजेत. किंवा सिलिकाची कोणती आहेत किंवा कॅल्साइट दॅट इज द कॅल्शियम कार्बोनेटची कोणती असणारी आहेत. यामध्ये वाचता असताना पुस्तकामध्ये अंडरलाईन केलं तर तुमच्या लक्षामध्ये निश्चित येऊ शकतं. कारण यावर MCQ किंवा 1 मार्काचा प्रश्न हा सेट केला जाऊ शकतो. प्रश्न किती मार्काचा, 1 2 3 आहे का अजून 2 अधिक 2चा आहे, यापेक्षा कंटेंट आपल्याला कळत नाही ना, आणि त्यावर जर आपण भर दिला तर प्रश्न किती मार्काचा असला तर ते सोडवणं अवघड असणार नाही. पेज 3 and 4 3 आणि 4 वर
1.3 कव्हर केलेलं आहे त्यांनी. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स असं म्हटलेलं आहे. यामध्ये एकूण त्यांचं वर्गीकरण क्रिस्टलाइन सॉलिडचं जे केलेलं आहे ते आयोनिक क्रिस्टल्स आहेत, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल आहे, मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत आणि मेटॅलिक सॉलिड्स, अशा 4 पद्धतीनं त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शब्दशःअर्थ जर तुम्ही काढत गेला तर हे लक्षात ठेवणं फार अवघड नाही. आयोनिक क्रिस्टल्समध्ये हे क्रिस्टल असे असणार आहेत की ज्यामध्ये चार्जड आयन्स असणारे आहेत आणि त्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन असल्यामुळं त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं ती बांधली गेलेली असणार आहेत. त्यामुळं त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या असणार आहेत ह्या त्यावरून तुम्हाला ठरवता येतील. परंतु यांचं एक वैशिष्ट्य असणार आहे की सॉलिड्स, क्रिस्टलाइन सॉलिड जे असणार आहेत, आयोनिक सॉलिड्स particularly, they are found to be non-conductors of electricity in the solid state. But when dissolved, means in aqueous solution or in molten or fused state, they conduct the electricity. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत, including examples also. Now covalent network solids. covalent network म्हटले म्हणजे covalent bonds नेटवर्क असणार आहे. म्हणजे जसं आयोनिक क्रिस्टल्समध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे असणार आहे ते चार्जड आयन्स असतील आणि कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्समध्ये ते ॲटम्स असणारे आहेत. त्यामुळे हे एकमेकाला कोव्हॅलंट बॉन्ड जोडून एक 3 डायमेन्शनल जाईंट मॉलिक्यूल हा तयार केला जातो की ज्यामुळं त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त असणारा आहे. असं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर पटकन यायला पाहिजे ते म्हणजे सगळ्यात बेस्ट डायमंडचं एक्झाम्पल असणार आहे. किंवा मॉलिक्युलर सॉलिड्स जर आपण घेतले तर मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये कॉन्स्टंट पार्टिकल जे असणार आहेत ते मॉलिक्युल्स असणारे आहेत. असे काही मॉलिक्युल्स आहेत की उदाहरणार्थ HCl, उदाहरणार्थ क्लोरीन आहे, मिथेन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड यांचं जर सॉलिडिफिकेशन केलं तर ते गिव्ह मॉलिक्युलर सॉलिड्स. आणि त्यामुळं यांच्यामध्ये मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणजे विदिन द मॉलिक्यूल देर इज अ कोव्हॅलंट बॉन्ड. परंतु हे जे मॉलिक्यूल जे असणारे आहेत ते एकमेकाला बांधले जातात त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होणार आहे त्यामध्ये वीक डायपोल इंटरॅक्शन असू शकतं किंवा त्यामध्ये वीक लंडन फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असू शकतं किंवा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पण असू शकतं. त्यामुळे यामध्ये 3 वेगळे प्रकार असणार आहेत. आणि मग ते हायड्रोजन बॉन्डिंग जर त्यांच्यामध्ये असेल 2 मॉलिक्युल्समध्ये तर अशी कोणती असणार आहेत तर नायट्रोजनचं कंपाऊंड असेल, फ्लोरीनचं कंपाऊंड असेल, ऑक्सिजनचे कंपाऊंड असणार आहेत. ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे याचे एक्झाम्पल जर तुम्ही लक्षात ठेवली तर निश्चित तुम्हाला तयारी करताना अडचण येणार नाही. नाव मेटॅलिक सॉलिड्समध्ये तुम्हाला माहित आहे की मेटॅलिक सॉलिड्समध्ये पॉझिटिव्ह चार्ज इज सराउंडेड बाय लार्ज नंबर ऑफ, म्हणजे कर्नल ज्याला आपण म्हणतोय, सराउंडेड बाय लार्ज नंबर ऑफ मोबाईल और डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज जो असणार आहे तो इट इज सराउंडेड बाय सिमेट्रिकली सराउंडेड बाय द सेम फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणूया पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये. त्यामुळं मेटॅलिक सॉलिड्समध्ये जो मेटॅलिक बॉन्ड असणार आहे तो सर्व दिशांमधून तो तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे इथं पॉझिटिव्ह आयन्स हे तुम्हाला विशेषतः करून पाहायला मिळतील. त्या दृष्टीनं त्यांचे एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. पान 5 आणि 6 वर विशेषतः युनिट सेलची डेफिनेशन दिलेली आहे. ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ जे असणार आहे ते युनिट सेलची व्याख्या असणार आहे ती लक्षात ठेवणं आवश्यक असणार. 1 मार्काला ही व्याख्या विचारली जाऊ शकते. आणि त्यानंतर त्याचे टाइप्स ऑफ युनिट सेल जे असणार आहेत मग प्रिमेटिव्ह असणार आहे, बॉडी सेंटर्ड असेल, फेस सेंटर्ड असेल किंवा बेस सेंटर्ड असणारी आहेत. प्रिमेटिव्ह याचा अर्थ तुम्हाला माहित असणार आहे की जो क्यूब असणार आहे त्या क्यूबच्या 8 कोपऱ्यांना प्रत्येकी एक ॲटम तो असणारा आहे. बॉडी सेंटर्ड ज्यावेळेला आपण म्हणू त्यावेळेस 8 बाजूना 8 कोपऱ्यांना 8 असतील आणि बॉडीच्या सेंटरला 1 ॲटम असणार आहे. फेस सेंटर्ड आपण असं म्हणतो म्हणजे जे काय क्यूबचे 6 फेस असणार आहे प्रत्येक फेसच्या सेंटरला 1 ॲटम असणार आहे आणि 8 कोपऱ्यांना पण असणारे आहेत. बेस सेंटर्ड आपण ज्यावेळी म्हणू त्यावेळेस बेस सेंटर्ड जे असणार आहे ते प्रत्येक कॉर्नरला 1 असेलच
परंतु जे अपोजिट फेस असणार आहे त्या अपोजिट फेसच्या सेंटरला एक ॲटम तुम्हाला पाहायला मिळेल, त्याला बेस सेंटर्ड आपण युनिट सेल म्हणूया. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या, मिनिंग त्याचा शब्दशः अर्थ, तर अडचण होणार नाही, म्हणजे पाठांतर करण्याची फारशी गरज भासणार नाहीये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की क्रिस्टल सिस्टीम्स किती आहेत, 7 आहेत, किंवा ब्रेवाइस लॅटाइस किती आहेत, 14. ही संख्याही लक्षात ठेवा, यावर MCQ विचारला जाऊ शकतो. असं विचारलं की सिंपल क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर असणार आहे, यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, किंवा त्यामध्ये असणारा व्हाईट स्पेस किती असणार आहे, किंवा ऑक्युपाइड स्पेस किती असणार आहे, म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी काय असणार आहे, यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसं बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर जे असणार आहे त्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असणार आहेत, त्यांची पॅकिंग इफिशियन्सी काय असणार आहे, व्हाईड किती, ऑक्युपाइड किती, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण हा पहिला पार्ट जो असणार आहे तो आपण इथं विचारात घेतलेला आहे. त्यानंतर 516 वर क्रिस्टल डिफेक्ट्स असं म्हटलेलं आहे. या क्रिस्टल डिफेक्ट्समध्ये 2 टाइप्स महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक शॉर्टकी डिफेक्ट असणार आहे, तर दुसरा फ्रेंकेल. याच्यावर प्रश्न 100% MCQ मध्ये असेल, व्हेरी शॉर्ट मध्ये असेल, किंवा 2 मार्कासाठी सुद्धा असू शकेल, किंवा दोन्ही मधलं डिस्टिंक्शन 2 मार्कासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून साईज ऑफ ॲटम्स कोणामध्ये कमी आणि जास्त, शॉर्टकीमध्ये इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस हे मिसिंग असतात, त्यामुळं त्यामध्ये व्हेकन्सीज निर्माण होतात, परंतु त्यामध्ये स्मॉल डिफरन्स इन द साईज ऑफ कटायन आणि आयनियन अशा पद्धतीने असणार आहे. तर ह्या गोष्टी, आणि त्याच्यामुळं मग त्याचा व्हॉल्यूम बदलतो का, किंवा त्यामध्ये मास कमी होतोय का, किंवा इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय करते, म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहे का आणखीन काय, ह्या गोष्टीचे मुद्दे जर तुम्ही कागदावर लिहून काढले आणि लक्षात ठेवले तर कुठेही अडचण येणार नाही. तसंच फ्रेंकेल डिफेक्टच्या बाबतीमध्ये इट इज द कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी आणि इंटरस्टेशियल डिफेक्ट, या दोन्हीचं मिळून तो फ्रेंकेल डिफेक्ट असणार आहे. यामध्ये कटाईन साईज मोठी असेल आणि आयनियनची साईज ही लहान असणारी आहे. तर या दृष्टीनं हे मुद्दे आहेत की या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण पूर्ण तयारी करावी. या पद्धतीनं आपण हे दिलेले मुद्दे आहेत, या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा, तयारी करा, आणि येणाऱ्या परीक्षेला या टॉपिकवर कुठेही शंका येणार नाही या दृष्टीनं तुमची तयारी झालेली असेल. तुम्हाला निश्चित हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आपण आपल्या मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण गरजूंना, खऱ्या अर्थानं ज्या गरजू विद्यार्थ्यांना याची जास्त गरज असणारी आहे.